अरेंज मॅरेज. 100% अरेंज मॅरेज चांगलं. अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज चांगलं. लव्ह मॅरेज. अरेंज मॅरेज चांगलं. अरेंज मॅरेज सगळ्यात चांगलं आहे. अरेंज मॅरेज चांगलं. मित्रांनो, लग्न सगळेजण करतात. लग्नाचा क्षण म्हणजे खूप महत्त्वाचा असतो. मग कोण अरेंज मॅरेज करतो, कोण लव्ह मॅरेज करतो, कोण पळून जाऊन लग्न करतं. तर नेमकं आमच्या लातूरकरांची काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेऊयात या माझ्या पाठीमागे. तुझं काय मत आहे? मला असं वाटतं लव्ह मॅरेज चांगलं. कारण अरेंज मॅरेज जरी केलं तरी आजच्या काळामध्ये तर असं आहे ना की केसेस खूप वाढलेत. अरेंज मॅरेज होऊन पण ते बाहेरचं काही असते, तर त्याच्यामुळे आजच्या काळामध्ये तर लव्ह मॅरेजच. की अरेंज मॅरेज चांगलं का लव्ह मॅरेज चांगलं? अरेंज मॅरेज चांगलं. का? का सुख समाधान व सर्व संसार हा व्यवस्थिशीर होतो. दोघांचं प्रेम अरेंज मॅरेजमध्येच असतं. कारण स्वतः माझं अरेंज मॅरेज 100% झालेलं आहे आणि मला त्या मुलीला पाहिलं देखील नव्हतं. आईवडिलांनी पाहिलं आणि म्हणलं बघ रे, एक मुलगी छान आहे आणि म्हणलं तुम्हीच बघा बाबा, तुम्हीच पसंत करा म्हणलं. मी खूप मुली पाहिल्या आता. मग त्यांनी पाहिलं आणि माझ्या डोक्याची कल्पना होती, ज्या चेहरा माझा मी आखला होता माझ्या डोक्यामध्ये, माझ्या नजरेमध्ये, माझ्या विचारामध्ये. आणि योगायोग तो वरून जोडी कोण नेमलं काहीच नाही, पण त्या जोडीनिमित्त माझी एक जोडी नेमली गेली. आज मला 25 वर्ष लग्नाला माझे येत्या 15 मेला होणार आहेत. अरेंज मॅरेज चांगलं. तुमचं काय कारण सांगू शकाल? आता हे मॅटर कोर्टात सगळे चालेत लव्ह मॅरेजचे. ते डिव्होर्ससाठी. त्याचं कारण म्हणजे सुशिक्षित असल्यामुळं आणि एकूण एकाचं ऐकायला तयार नाहीत, त्याच्यामुळं हे प्रकरण जास्त वाढत चाललेलं आहे. नमस्कार मॅडम, मी सुबोध कवटेकर. स्वरमधुर एंटरटेनमेंट यूट्यूब चॅनल आहे माझं. मॅडम, मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला आणि त्या प्रश्नाचं मला उत्तर द्यायचं. तर प्रश्न असा आहे की लव्ह मॅरेज चांगलं की अरेंज मॅरेज चांगलं? अरेंज मॅरेज. का? कारण आई वडील काय आपलं वाईट करणार नाही. आई वडील सगळं ठरवत असतात, त्याच्यामुळे अरेंज मॅरेज चांगलं. सर, एक प्रश्न विचारायचा मला की प्रश्न असा आहे की अरेंज मॅरेज चांगलं की लव्ह मॅरेज चांगलं? अरेंज मॅरेज. का? माझं प्राधान्य अरेंज मॅरेजच पाहिजे. कारण लव्ह मॅरेज ही जवळजवळ 98% लव्ह मॅरेज ही सक्सेस होत नाही. असं आहे, कुठेतरी 2% सक्सेस होतात. तर त्याच्यामुळं अरेंज मॅरेज कधी पण चांगलं. कारण आपले जे वडील आहेत किंवा आपले आजोबा आहेत त्यांना सगळं माहिती असतं की मुलीचं खानदान किंवा मुलाचं खानदान, कुठल्या खानदानात आहेत, काय संस्कार झालेले आहेत, काय नाही. तर ती जी लग्न आहे ती सक्सेस होतात. आणि लग्न ही 1-2 दिवसाचा खेळ नाही, की जवळजवळ 2 कुटुंब एकत्रित होतात किंवा एक आयुष्यभराचा खेळ आहे तो. त्याच्यामुळं मी कधी पण अरेंज मॅरेजलाच प्राधान्य देईल. नमस्कार, मी सुबोध कवटेकर. स्वरमधुर एंटरटेनमेंट या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला आणि त्याचं उत्तर मला पाहिजे. तर प्रश्न असा आहे की लव्ह मॅरेज चांगलं की अरेंज मॅरेज चांगलं? काय म्हणा? अरेंज मॅरेज. कारण? सॉरी, सांगा. नाही, बिनधास्त बोला. कारण की अरेंज मॅरेज का असतं, कशामुळे चांगलं? अरेंज मॅरेज टिकू शकतं, लव्ह मॅरेज नाही. सर, त्याचं कारण कळेल का? तो सांगतो ना, लव्ह मॅरेज केल्यानंतर किरकिऱ्या होतात, सारखे प्रॉब्लेम होतात. अरेंज मॅरेजच्या वेळेस आपल्या घरच्यांनी सगळं बॅकग्राऊंड चेक केलेलं असतंय आणि नातेसंबंधात चांगल्या गोष्टी बघून केलेल्या असतात. यामुळं अरेंज मॅरेज माझ्या. आणि हे बाकीचे जे लोक लव्ह मॅरेज करतात, मग ते काय सुखी समाधानी राहत नाहीत का? सुखी समाधान हे त्यांच्या अंगामध्ये ताकद आहे तवपर्यंत राहतात. पुन्हा शेवटी बऱ्याचशा लोकांचे आतापर्यंत घटस्फोट झाले. बरं, समजा मुलीकडले राजी आहेत आणि मुलाकडले राजी नाहीत, तर तुम्हाला काय वाटतं? फार ती गोष्ट टोकाला जाते. कशी करून घेईन तर तीच घेईन, नसेल तर मी आत्महत्या करीन, काही करीन, हे मुलं हे धमकावतात आई वडिलाला. पण ती कसं असते माहिती का, की जिथं लव्ह मॅरेज आलं तिथं आधीच एकमेकांचे गोष्टी एकमेकांना माहीत असतात. आणि मग तीच योगायोगाने जर लग्नात त्याचं रूपांतर झालं तर ती आधीच माहिती असल्यामुळं परत त्या गोष्टीचं त्यांना महत्त्व राहत नाही. आणि मग काही वर्षांना समजा 1-2 समजा त्यांनी मुलं बाळ झाले किंवा ती झालं, तर त्याच्यानंतर मग त्यांच्या संसारात खटके उडवायला चालू होते. तर ती समजून घेणारे माणसं जर असले, म्हणून आईवडिलांनी विचारपूर्वक ज्या मुलामुलीचं लग्न जमवलेलं आहे ते 100% ते लग्न त्यांनी मनापासून आणि आपल्या नशिबात जे आहे
ते सांभाळून ते विचार करून कुठलाही वाद न करता कुठल्याही दूर मोठ्या विघ्नते मध्ये न जाता तो संसार सुखाचा वा अर्धी भाकर का होईना पण ते एका भाकरमध्ये अर्धी खाऊन सुखाचा संसार फक्त लव्ह मॅरेज नाही अरेंज मॅरेज केल्या. नमस्कार सर, मी सुबोध कवटेकर. माझं चॅनल आहे स्वर्मधुर एंटरटेनमेंट नावचं यूट्यूब चॅनल आहे. तर सर एक प्रश्न मला विचारायचा आहे. सामाजिक प्रश्न आहे, मला उत्तर तुमच्याकडून पाहिजे. प्रश्न असा आहे की अरेंज मॅरेज चांगलं की लव्ह मॅरेज चांगलं? अरेंज मॅरेज चांगलं. त्याचं कारण? कारण म्हणजे काय, आई बाप व्यवस्थित पाहतात आणि संस्कारी मुलगी बघूनच ते लग्न करून देत असतात. आणि आजकाल तर ट्रेंड चालू आहे लव्ह मॅरेजचं. चालू आहे ना. ते लव्ह मॅरेजचा एक प्रॉब्लेम आहे की दोघंही सुशिक्षित असल्यामुळे त्यांच्या बाबतीत इगो निर्माण होतो. अरेंज मॅरेज सांगतो. कारण सांगा आम्हाला. कारण की लव्ह मॅरेज असते करू शकत नाही, पहिल्यापासून संवाद राहतात, कधी कधी भांडण होऊ शकतात. म्हणजे तुम्हाला अरेंज मॅरेज करायचंय? अरेंज मॅरेज करायचं आपण. लव्ह मॅरेज इंटरेस्ट नाही. लव्ह मॅरेज चांगलं. म्हणजे काय? ज्याचं त्याचं मत आहे. हे कुणाचं बंधन नाही की तुम्ही अरेंज मॅरेज करा किंवा लव्ह मॅरेज करा, आहे की नाही? तशी परंपरा एक चालत आलेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारत देशामध्ये, की अरेंज मॅरेजच याला पसंती देतात बरेच, आहे की नाही? पण काय, आजकालचा काळ थोडा बदललेला आहे. सगळ्यांना स्वतंत्र आहे, स्वतःचा निर्णय आपण स्वतः घेऊ शकतो, आहे की नाही? नवीन पिढीला काय संदेश द्या? घरच्यांनी जी पाहतात ते अरेंज मॅरेज केलेलं सगळ्यात चांगलं राहील. लव्ह मॅरेजमध्ये काहीच मतलब नाही करण्यामध्ये. आता मी माझा एक्सपिरियन्स सांगतो, यासाठी अरेंज मॅरेज केलेलं सगळ्यात चांगलं राहील. चालते सर, तुमच्या प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. बरेच जणांनी लव्ह मॅरेज केलेलं आहे, त्यांच्याबद्दल काय मत? लव्ह मॅरेज जरी करायचं असेल तरी दोघांचे विचार आणि दोघं एकमेकांना अनुरूप असतील किंवा वेल सेटल असतील दोघं, तर करायला हरकत नाही लव्ह मॅरेज. ठीक आहे, धन्यवाद मॅडम. नवीन पिढीसाठी काय संदेश द्याल तुम्ही? नवीन पिढीसाठी संदेश असा की बाबा आमची परंपरा, आम्ही पहिल्यापासून चांगलं राहिलो होतं, आमचे खानदान चांगलं, आम्ही असे आगाव धंदे काही केले नाहीत, आम्ही आईवडिलाच्या मनावरच आमचे लग्न वगैरे झाले, तसंच तुम्ही पण आमच्या मनाप्रमाणे चालावं, ही आपली रूढी फार परंपरा चांगली आहे. म्हणजे जे जुनी रूढी परंपरा आजपर्यंत चालू आहे तेच याच्यानंतर पण तशीच चालू राहावी, हेच आपलं मत आहे, हीच आमची अपेक्षा आहे. बर. तर सर, आपण एकदम व्यवस्थित प्रांजल मताने हे मत मांडला, त्याबद्दल आपले खरंच मनापासून आभारी आहे. धन्यवाद. त्यांच्या आई वडिलांचं आजोबांचं जे एज असतं त्या अनुभवातून त्यांनी केलेलं असतं सगळं. तर त्याच्यामुळं त्यांच्या आई वडिलांचं किंवा आजोबाजीचं मत घेऊन प्रत्येकानं लग्न करावं, हे माझं प्रांजळ मत आहे. नव्या पिढीला पण मी हेच सांगू शकतो. बरं, समजा की बरेच आता मी डोळ्यानं बघितले की समजा एक मुलगी डॉक्टर आहे आणि मुलगा डॉक्टर आहे, तर त्याच्या घरचे पसंती देतात, पण त्यांचं पण असंच होऊ शकतं का? त्याला अडचणी अशा आहेत की युगो त्यांनी जर बाजूला काढून ठेवला तर त्यांचा संसार सुरळीत होऊ शकतो. अच्छा. जोपर्यंत त्यांचा युगो बाजूला काढू शकत नाही तोपर्यंत ते तिकडे अशी क्रॉसेस राहणार. म्हणजे दोघं जर एकमेकाच्या जर मताने जर राहिलं तर ते चालू शकतं. सामंजस्य राहिलं तर ते चालू शकतं. आणि युगो जर आडवा आला तर मग दोघांचंही पटत नाही. चालते सर, या अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला माहिती दिलात, तर ही वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर ऐकलं का मित्रांनो, आमच्या लातूरकरांच्या प्रतिक्रिया काय होत्या ते, आहे की नाही? तर मित्रांनो, माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या पण कमेंट्स येणं खूप गरजेचं आहे. तर वाट बघत आहे मी.